मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, माझं नाव डॉक्टर दिनेश गायकर. माझं नाव डॉक्टर प्रियांका गायकर. आम्ही दोघंही एक स्पेशलाइज्ड वुमन क्लिनिक चालवतो. तर आम्हाला माहिती आहे स्त्रियांना खूप प्रॉब्लेम्स असतात, पण आपण प्रॅक्टिस करतो कल्याणसारख्या शहरामध्ये, तर तिकडे लोकांना डॉक्टर्सची अवेलेबिलिटी आणि ऑप्शन्स भरपूर आहेत. पण आज आम्ही जिथे आलोय पाचघर या गावात, इथे पूर्ण आदिवासी लोक राहतात आणि मग अशा स्त्रियांना त्यांच्या पर्सनल प्रॉब्लेम बद्दल सांगायला ऑप्शन्स नाही आहेत किंवा डॉक्टर्स अवेलेबल नाही आहेत. म्हणून आम्ही मॅडम आमच्या स्त्रीरोग तज्ञ असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या स्त्रियांसाठी त्यांच्या प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी, त्यांचे आजार बरे करण्यासाठी आज हा उपक्रम आपण इथे राबवला आहे. ऍक्च्युली आम्ही कोणत्या संस्थेशी संलग्न नाहीच आहे. आम्ही दोघं हजबंड वाईफ एकत्र काम करतो आणि मग आम्हाला असं वाटलं की आपण वेल सेटल आहे, आपलं सगळं सुखाने चाललंय आणि आपण क्लिनिक पण फार छान करतो, प्रॅक्टिस चांगली करतो. मग आपण कुठेतरी समाजकार्य केलं पाहिजे, इंडिव्हिज्युअली करावं हीच आमची इच्छा होती. आम्ही दोघांनी मिळून ही स्टेप घेतली की आपण कुठल्या तरी आदिवासी खेड्यामध्ये जाऊन, दुर्गम भागात जाऊन तिथल्या स्त्रियांसाठी काहीतरी आपण करूया. आम्ही इथेही करतो आणि तिकडे पेण तालुक्यात, म्हणजे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात पण आम्ही जाऊन स्त्रियांसाठी मेडिकल सेवा उपलब्ध करून देतो. आम्ही सध्या 2च ठिकाणी काम करतो, इकडे आणि तिकडे. पेणला एक गाव आहे तिकडे, आणि मग एवढ्या एरियामध्ये 5-6 गावातल्या जेवढ्या स्त्रिया येतील तेवढ्या सगळ्या स्त्रियांना आम्ही ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की गंभीर आजाराची ट्रीटमेंट इथे पॉसिबल नाहीच आहे. मग आम्ही काय करणार की जर सॉर्ट झाला एखादा पेशंट की त्याला इथे नाही होणार, तर काही चॅरिटेबल संस्था आहेत त्यांच्याशी कोलॅबरेशन करून, त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडे आम्ही त्यांची पुढची फर्दर ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे श्री खमेश पाटील जे आलेले आहेत, तर त्यांनीही त्यांचं चष्म्याचं मशीन आहे नंबर तपासणीचं, तर त्यांनी खूप पेशंटचे इकडच्या नंबर तपासणी केली आणि त्यांनी मोफत चष्मेही दिलेले आहेत. मग आत्ता जे काही पेशंट मोतीबिंदूचे आहेत, तर ते माझे काही कलिग्स डॉक्टर्स आहेत किंवा आमच्याकडे चॅरिटेबल संस्था आहेत, तिकडे आम्ही शिफ्ट करून त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन पुढे करू. एक बेसिक प्रश्न की हे सुचलं कसं की आपण कल्याणमध्ये वेल सेटल असताना पण आणि गावात येऊन येणं हे सुचलं कसं? ऍक्च्युली आम्ही अशाच आदिवासी खेड्यामध्येच राहतो, फक्त प्रॅक्टिससाठी कल्याणला जातो आणि मग आम्ही जवळून बघतो की लोकांना किती प्रॉब्लेम्स आहेत. आणि आमच्या गावामध्ये पूर्वी, आता तर सगळ्या सोयी आहेत, कल्याणच्या जवळ असल्यामुळे सर्व सोयी आहेत, पण हा जो जव्हारचा दुर्गम भाग आहे इकडे नाही सोयी. मग आपण कुठेतरी थोडं का होईना समाजासाठी काम केलं पाहिजे, बस याच उद्देशाने म्हणजे सुचलं. माझं असं म्हणणं आहे की मी एका जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलोय. अशी सेम शाळा आदिवासी गावामध्ये आदिवासी मुलांबरोबरच शिकलोय. तर आपल्यामध्ये जो शिक्षणाचा, आमच्या लोकांमध्ये, आदिवासी लोकांमध्ये जो शिक्षणाचा अभाव आहे, तो अभाव कसा भरून काढता येईल हे माझा उद्देश आहे.
आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिले हल्ली आता तर काही इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, त्यामुळे इंग्लिश कशी ह्या पोरांची इम्प्रूव्ह करता येईल ह्याच्याकडे मी थोडं कॉन्सन्ट्रेट करत आहे. फ्युचरमध्ये आम्ही त्यांना मटेरियल वगैरे पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे येत्या काही दिवसात आम्ही ते करणार आहे की ह्या गावात किंवा अजून जेवढे पॉसिबल होतील अशा आदिवासी खेड्यांमध्ये त्यांना इंग्लिश माध्यमाचं जे मटेरियल असतं, जिथे आमचं बाळ शिकतंय की त्याला A1 क्वालिटीचं इंग्लिश माध्यमाचं मटेरियल असतं, ते ह्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा आहे. बघूया आता पुढे आपण प्रयत्न करूया. तुम्ही खूप छान काम करताय आणि या खूप छान विचारातनं तुम्ही पुढे जात आहे आणि माझ्या ज्या विचारांना मी घेऊन जात आहे स्माईल डोनर, आणि खरंच तुम्ही माझ्यासाठी स्माईल डोनर आहे. थँक्यू. आमच्या मॅडम ऍक्च्युली जास्त चांगल्या स्माईल डोनर आहेत. त्या खूप एन्थुजियास्टिक आहेत की लोकांपर्यंत आपण कसं पोहोचलं पाहिजे, लोकांना काय सेवा, म्हणजे स्त्रियांची काय आपण केअर केली पाहिजे, कारण का त्या एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, त्यामुळे त्यांना ऍक्च्युली समजतं की स्त्रियांना काय प्रॉब्लेम होतात, म्हणून त्यांच्याच इनिशिएटिव्हनी आम्ही हे काम चालू केलं. थँक्यू सर. थँक्यू सर. माझं नाव खमेश बन्सीलाल पाटील. ओके. मी मुंबई घाटकोपरमध्ये राहणार आहे. कॉन्ट्रीब्युशन असं आहे की आता जे डॉक्टर दिनेश गायकर दादा आहेत आणि प्रियंका वहिनी आहेत, यांच्या थ्रू मी खरं तर ते स्त्रीरोग तज्ज्ञ जे शिबिर घेतात, कॅम्प घेतात, तर त्यांच्या थ्रू मी पण त्यांच्यासोबत अटॅच झालो आणि नेत्र तपासणीचा कॅम्प घ्यायला सुरुवात केली. आता ह्या गावामध्ये जे आलोय, तर आपण काही वेळापूर्वी इथे मागच्या वेळेस आम्ही आय टेस्टिंग केली होती आणि आता आज त्यांना चष्मे त्यांच्या नंबरचे बनवून दिलेले आहेत. माझं स्वतःचं शॉप आहे पाटील चष्माघर म्हणून, आणि हे माझ्या वडिलांचं आहे. वडिलोपार्जित हा सगळा बिझनेस आहे. त्यांनीही आधीपासूनच सगळं समाजसेवा केली, मोफत चष्मा वाटप शिबिर ते करत होते आणि आता नंतर त्यांचा हा वारसा पुढे घेऊन चाललेलो आहे. लहान मुलांचे पण आपण फ्री आय चेकअप करतो आणि म्हणजे मी एक प्रायव्हेट संस्था आहे, त्यांच्या थ्रू मी माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव मी स्वतः तो एक्सपिरियन्स घेतला आणि मी गेलो होतो आय टेस्टिंग करायला. तर त्यावेळेस मला समजलं की जे 1ली ते 4थीचे मुलं आहेत, तर मी जेव्हा आय टेस्टिंग करत होतो त्यांची, आणि नंतर समजलं की त्यांचा मायनस आणि प्लस हे 2 रेंज असतात आणि हे नंबर त्यांचे खूप हाय प्रकारे आहेत. आणि सडनली एखादा विद्यार्थी जो शाळेमध्ये एखाद्या बाकावरती बसलेला असतो आणि टीचर त्याला उभं राहून विचारते की फळ्यावरती एखादं चित्र आहे किंवा एखादा ॲनिमल आहे, याच्याबद्दल तू सांग, तो काय चित्र आहे, त्याचा रंग काय आहे, तर हे शिक्षकांना तो जो विद्यार्थी आहे त्याला सांगता येत नाही, स्पेसिफिक त्या मुलांमध्ये ज्यांना हाय पॉवर नंबर असतो. तर विद्यार्थ्यांबद्दल टीचरांच्या दृष्टिकोनाने असं होतं की अरे हा विद्यार्थी आहे, मोठा आहे, ह्याला काही बोलता येत नाही, याच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. पण मुळात एक गोष्ट जर आहे की त्या मुलाला जवळचं तर दिसतंय की त्याच्या पुस्तकामध्ये त्याला चित्र दिसतंय, तो ओळखू शकतोय, पण तो एका रेंजवरती थोडासा लांब असल्यामुळे त्याला फळ्यावरचं चित्र दिसत नाही आणि मग टीचर्स तिथं अंदाज लावायला सुरुवात करतात. मग त्या मुलाला तिथे त्याचा कॉन्फिडन्स लो होतो, त्याचं शिक्षणापासून थोडंसं मग त्याला घाबरायची सुरुवात होते. तर मी जेव्हा आय टेस्टिंग केली मुलांची, तेव्हा मला समजलं की हे खूप जास्त नंबर आहेत आणि त्या नंबरचे चष्मे जेव्हा त्यांना बनवून दिले, मग ते जगाला बघण्याचं त्यांचं जे दृष्टिकोन आहे, खरं तर लहान मुलांना माहितीच नाही त्या की आपल्याला कुठल्या रेंजपर्यंत बघायचंय, आपल्याला काय बघायचंय, जवळचं दिसतंय पण लांबचं दिसत नाहीये. तर त्यांना नंतर चष्मे बनवून दिल्यानंतर त्यांना तो कॉन्फिडन्स आला, त्यांना ते समजलं. तर एक असं माझं म्हणणं आहे की आपल्या घरातील लहान मुलांचं स्पेशली एक 1ली 2रीला जायच्या आधी त्यांचे आय टेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे.